लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी। लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी, विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य। डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी। आमच्या मागण्या आहे आमचे दफनभूमीबद्दल आम्ही वारंवार निवेदन दिले तहसीलदार साहेबांना बी धरणगावला बी ग्रामसेवक आप्पाला बी सांगितलं। ग्रामसेवक आप्पा टाळाटाळ करतोय, त्याच्यामुळे आम्ही इथं मॅडम त्यांच्याकडे ते आंदोलन चालू आहे आमचं। आम्ही निमोराचे धरणगाव तालुका। काय सांगतोय आप्पा? आप्पा म्हणतोय फोनवर फोन करतोय आम्ही आप्पाला, 15 दिवस झाले मला फोन करतोय, मी उचलत नाही आप्पा फोन माझ्याला। आणि माग महिना झाले बोललो होतो त्याला, तर तो 8 दिवसात करून देईल, पिन भरून देईन ते भरायसाठी। ते मोजमापने थांबलेली आमची वाली ते फी भरत नाही, तो नसून भरत आम्ही भरत आहे, पण आम्हाला बी तो तसं काय सांगत नाही। आता म्हणजे त्या फोनच उचलत नाहीत आमच्या। काय मागणी? आमची मागणी फक्त आमची मसनभूमी आहे बिल समाजाची, तेवढी आमची जागा कुठं आहे काय आहे। परत पूर्वीपासून आमचे लोक तिथं दफन करत आले। आम्हाला अडचण आली होती मागच्या 6 महिन्यामध्ये, 6 महिन्यात अडचण आली, तेव्हापासून आम्ही चौकशी करायसाठी फिरतोय आता दारोदारी इकडे तिकडे। आमची जागा आमची आहे तिथे हाताची 337 गट नंबर आहे, पण ते जागा नेमकं पुण्याच्या क्षेत्रात आहे ते काही आम्हाला अजून माहित नाही। सर्वप्रथम जे आमच्या निंबोऱ्यातील भिल समाजाचे ग्रामस्थ आहे ते आज जळगाव येथील जिल्हा परिषद सीओ मॅडम यांना तक्रारी अर्ज देण्याकरिता आलेले आहे। कारण त्यांच्या समाजामध्ये जी दफनभूमी आहे ती सातबाऱ्यावरती गट नंबर 337 या ठिकाणी दिसते, पण त्यांचं क्षेत्र त्यांना माहीत नाहीये। कारण मागच्या 6 ते 8 महिन्या अगोदर एक घटना घडलेली होती की त्यांच्या इथे एक व्यक्ती मृत्युमुखी पडलेला होता। त्यांना दफन करण्याकरिता ते त्या ठिकाणी गेलेले असतात, तिथे त्यांना मज्जाव करण्यात आलेला होता। त्या कारणास्तव गावात काही वाद निर्माण झाला असता, या कारणास्तव ते सर्वजण धरणगाव पोलीस स्टेशनला गेलेले होते। त्या ठिकाणी मध्यस्थी म्हणून धरणगाव पोलीस स्टेशनचे PI साहेब यांनी त्यांना सहकार्य करून तो जो वेळ होता तो काढून त्यांना ती जागा ज्या ठिकाणी दफन करायची होती ती अवेलेबल करून दिली होती। पण त्यानंतर त्यांनी एकजूट होऊन माननीय धरणगाव तहसीलदार साहेब यांच्याकडे तक्रारी अर्ज केला की संबंधित आमची 11 गुंठ्याची जी जागा शासनाने आम्हाला दिलेली आहे त्या जागेची मोजणी करून आम्हाला दिशा व ती क्षेत्र नेमकं कुठे आहे व कसं आहे याकरिता त्यांना अर्ज दिलेला होता। त्या कारणास्तव तहसीलदार साहेबांनी भूमी अभिलेख धरणगाव यांना एक पत्र काढलेले होतं। त्या पत्रामध्ये नमूद केलेलं होतं माहितीच तो ग्रामपंचायत निंबोरा की सदरील कागदपत्र व जी फी आहे ती ग्रामपंचायत निंबोरा हे भरतील। दिनांक 20/11/2025 रोजी ते माननीय तहसीलदार यांनी पत्र काढलेलं होतं आणि आज दिनांक 4/5/2026 तब्बल 7 ते 8 महिने होऊन गेले आणि माननीय जे आमचे निंबोरे गावाचे ग्रामसेवक आहे RR निळे म्हणून, त्यांचा जो मनमानी कारभार आहे, कारण हे जे भिल समाज आहे अशिक्षित आहे, यांना 7 ते 8 महिने झाले वेळोवेळी चुकीच्या माहिती व दिशाभूल करून ती सरकारी फी भरत नाहीये आणि वारंवार काहीही कारण सांगून टाळाटाळ करता आहे। त्या कारणास्तव आज जळगाव येथे माननीय आपल्या सीओ मॅडम यांची भेट व यांना तक्रारी अर्ज देण्याकरता इथे आलेलो आहेत आणि मॅडमांना सांगितलेलं आहे की संबंधित ग्रामसेवक व BDO साहेब ज्यांनी या कामात दिरंगाई केलेली आहे यांच्यावरती चौकशी व्हावी व भिल समाजातील ह्या लोकांना न्याय मिळावा। जोपर्यंत हे इथे येत नाही तोपर्यंत आमचं ठिय्या आंदोलन इथे सुरू राहील। नमस्कार। लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी। लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी, विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य। डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।